नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण अस्तरचे ब्लाउज कसे शिवायचे आणि अस्तरचे जे ब्लाउज आहे त्याची फिटिंग कशी करायची ते अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत। याआधी आपण मेन कापडला अस्तर कसं जॉईन करायचं त्याचा व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये दिलेली आहे। तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। पेपर पॅटर्न मध्ये कटोरी ब्लाउजचे पेपर पॅटर्न, प्रिन्सेस कट, 4 टक्स, 1 टक्स, डिझाईनचे गळे आणि डिझाईनच्या बाया सुद्धा दिल्या जातील। आता आपण कटोरी जॉईन करून घेऊया। मी इथे हा मुंड्याचा भाग घेतलेला आहे कटोरी जॉईन करण्यासाठी। इथे कटोरी घेतलेली आहे, हा भाग आपल्याला या पद्धतीने ठेवायचा असतो आणि ही जी कटोरी आहे ही आपल्याला इथे ठेवायची असते। कटोरी नेहमी क्रॉस ठेवायची असते। हा भाग जो आहे इथे आपण थोडी अशी क्रॉस ठेवूयात आणि टिप टाकून घेऊया। इथे आपण कटोरी जॉईन केलेली आहे। गळा ही बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित आहे आणि कटोरी ही अगदी व्यवस्थित पुरलेली आहे। आता आपल्याला टक्स पॉइंट करायचा आहे। टक्स पॉइंट करताना आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे। फोल्ड कसं करायचं आहे, हा जो एक्स्ट्राचा भाग आहे इथपर्यंत आपल्याला हे टच करायचं आहे। आता आपण मोजून घेऊयात। जसं मी 1.5 इंच आणि 2.5 ते 2.25 इंच वरती घेते त्याच पद्धतीने इथं 1.5 इंच वरती टिक करून घेत आहे आणि इथे 2.5 किंवा 2.25 इंच आपल्याला टक्स घ्यायचा असतो। मी 2.25 इंचावरती टिक करत आहे। आता आपण इथे लाईन मारून घेऊया। या पद्धतीने मी इथे लाईन मारलेली आहे। आता आपण शिलाई मारून घेऊया। आता मी तुम्हाला टक्स पॉइंट दाखवते। बघा जिथे आपण टिक करून घेतलेलं होतं तिथंच मी टिप मारून घेतलेली आहे। मी तुम्हाला आता कटोरीचा टक्स दाखवते। बघा किती सुंदर आपली कटोरी आलेली आहे। टक्स पॉइंट देखील खूप छान आलेला आहे। त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या कटोरीलाही टक्स करून घेऊयात। इथे मी कटोरीला दोघही कटोरींना टिपा टाकून घेतलेल्या आहेत आणि डबल टिपा टाकलेल्या आहेत। दोघही टक्स मी मोजूनच घेतलेले आहेत। आता आपण क्रॉस पट्टी लावून घेऊयात। मी इथे देखील अर्धा इंच शिलाई मार्जिन बघू शकता। आपली क्रॉस पट्टी देखील अगदी परफेक्ट अशी पुरून गेलेली आहे। आता आपण दुसऱ्या कटोरीला देखील क्रॉस पट्टी जॉईन करून घेऊयात। याला क्रॉस पट्टी देखील म्हणली जाते आणि बेल्ट देखील म्हणला जातो। इथे मी क्रॉस पट्टी जॉईन केलेली आहे। आता मी इथे डबल टिप टाकून घेणार आहे। दोघही क्रॉस पट्टीला मी डबल टिप टाकणार आहे। इथे आपण दोघही क्रॉस पट्टींना डबल टिप टाकून घेतलेली आहे। आता आपण हुक लूप पट्टी लावणार आहोत। इथे आपण दोघही क्रॉस पट्ट्या जॉईन केलेल्या आहेत। आता आपण काय करणार आहोत, ही पट्टी आणि ही पट्टी अगदी बरोबर आहे की नाही ते बघणार आहोत। हे बघा आपल्या ह्या दोघही पट्ट्या अगदी बरोबर आलेल्या आहेत। कमीही नाही जास्तही नाही। बऱ्याच जणांच्या कमी जास्तही येतात। कारण का कमी जास्त येतात त्या
काही जण ह्या जी आपण क्रॉसपट्टी लावतो, एखाद्या क्रॉसपट्टीला जर 5 इंच एक्स्ट्रा आपली फिटिंग झाली असेल तर कमी किंवा जास्त होऊ शकते, म्हणून आपल्याला हुकलूक पट्टी लावण्याआधी हे मोजून घ्यायचं असतं. आता आपण हुकलूक पट्टी लावून घेऊयात. मी इथे ही पट्टी तयार करून घेतलेली आहे. आता आपल्याला ही खालून ठेवायची आहे. ही आहे लूप पट्टी म्हणजे हुक अडकवण्याची पट्टी. इथे आपण हिला लूप पट्टीला टिप टाकलेली आहे. आता आपण हुक पट्टी लावूया. ही वरून मी जॉईन करते. आता आपण दुपट्टीसाठी या पद्धतीने मी फोल्ड करून घेत आहे. तुम्ही टिप देखील टाकून घेऊ शकतात. फोल्ड करून आपल्याला अशी डबल फोल्ड करायची आहे. इथे आपण हा पाठीमागचा भाग घेतलेला आहे. मी पाठीमागे इथे हात शिलाई करून घेणार आहे. त्यासाठी आपल्याला ही पट्टी लावायला लागते. मी इथे ही पट्टी कट करून घेतलेली आहे. ही पट्टी आपल्याला 1.5 ते 2 इंचाची कट करायची असते. म्हणजे जी रुंदी आहे ही पट्टीची ती 1.5 ते 2 इंचाची आपण कट करून घेत असतो. आता आपण टिप टाकून घेऊयात. आपल्याला कमरेत ही पट्टी लावताना म्हणजेच कमरेच्या भागाला ही पट्टी लावताना अर्धा इंच एवढी शिलाई मार्जिन घ्यायची. या पद्धतीने आपण पूर्ण टिप टाकून घेतलेली आहे. इथे आपण ही पट्टी जोडून घेतलेली आहे. आता आपण दाबटीप टाकूयात. दाबटीप टाकताना आपल्याला आहे तसंच ठेवायचं आहे. हा जो कापड आहे असंच राहणार आहे. त्यावरती आपण ही पट्टी ठेवणार आहोत. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण दाबटीप टाकून घेत असतो. ही बाजू मागच्या साईडला बिलकुल अशी गेली नाही पाहिजे. ही अशीच राहिली पाहिजे आणि याच्यावरतीच आपली ही पट्टी ठेवायची आहे आणि दाबटीप टाकून घ्यायची आहे. इथे आपण दाबटीप टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला ही जी पट्टी आहे ती फोल्ड करायची आहे. मी तुम्हाला या साईडने दाखवते. इथून आपण ही पट्टी 1/2 इंच ते अर्धा इंच अशी फोल्ड करून घेऊयात. फोल्ड करून आपल्याला टिप टाकून घ्यायची. इथे आपण पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे. आता आपण ही पट्टीला परत फोल्ड करून घेऊयात. हे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे आणि इथे आपण मोठी टिप मारून घेणार आहोत. म्हणजेच मोठी टिपची शिलाई टाकून घेणार आहोत. नंतर आपण इथे हात शिलाई करून घेत असतो. इथे आपण टिप टाकून तयार करून घेतलेला आहे. बघू शकता या पद्धतीने. जेव्हा आपण ही टिप उसवू तेव्हा हा कापड सुटसुटीत होऊन जातो. टिप टाकल्यामुळे थोडा ओढल्यासारखा आपल्याला हा वाटत असतो. आता आपण शोल्डर जॉईन करून घेणार आहोत. इथे आपण आता हुकलूक पट्टी चेक करून घेणार आहोत. मोठी लहान इथे मी दोघंही पार्ट तयार केलेले आहेत शिवून. आपल्याला ही अशा पद्धतीने ठेवून बघायची आहे. नाहीतर दोघंही समोरासमोर लावून बघायचे आहेत. या पद्धतीने बघा इथे आपली हुकलूक पट्टी अगदी बरोबर आलेली आहे.
कुठंही कमी नाही किंवा जास्त नाही. बऱ्याच जणांची कमी जास्त होऊ शकते. ती कमी जास्त का होते, ज्या वेळेला आपण ही क्रॉसपट्टी जॉईन करतो, एखाद्या याच्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन झाली आणि एखाद्या याच्यात पाव इंच शिलाई मार्जिन झाली तरीही तुमची हुकलूक पट्टी ही लहान मोठी होऊ शकते. म्हणून आपल्याला जॉईन करताना बरोबर अर्धा इंच एवढं शिलाई मार्जिन घ्यायचं असतं. म्हणजेच आपली जी हुकलूक पट्टी आहे ती कमी किंवा जास्त होणार नाही. मी तुम्हाला एकमेकावरती देखील ठेवून दाखवते. बघू शकता आपले जे क्रॉसपट्टीचे हे जॉईंट आहेत ते अगदी समोरासमोर आलेले आहेत. हे जर तुमचे खालीवरती झाले तर तुमची ही जी हुकलूक पट्टी आहे ती लहान मोठी होऊ शकते. आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊयात. मी शोल्डर नेहमी या पद्धतीने जॉईन करत असते. असा आपल्याला कापड ठेवायचा आहे आणि हा वरचा कापड, जी उलट बाजू आहे ती समोरासमोर आली पाहिजे. हे बघू शकता या पद्धतीने दोघही बाजू मी सेम पद्धतीने जॉईन करणार आहे. आपल्याला टीप घेताना अगदी काठावरती टीप घ्यायची आहे. मी इथे दोघही भाग जॉईन करून घेतलेले आहेत. आता व्यवस्थित धागे कट करून घेऊयात. शिलाई आपल्याला अगदी जवळून अशी घ्यायची असते. इथे आपण टीप टाकून घेतलेली आहे. आता आपण या पद्धतीने उलट करून घेणार आहोत आणि टीप टाकून घेणार आहोत. जिथले जे धागे असतात ते बिलकुल निघत नाही. व्यवस्थित असं शोल्डर पॅक होऊन जातं. म्हणून आपल्याला आधी जी टीप टाकतो ती अगदी काठावरती टाकून घ्यायची असते. दोघही शोल्डरवरती मी एक एक टीप टाकून घेतलेली आहे. इथे आपण शोल्डर जॉईन करून घेतलेला आहे. टीप बघू शकता तुम्ही अगदी समोरासमोर अशी गड्याला आपली ही टीप आली पाहिजे. आता आपल्याला बाही जॉईन करून घ्यायची आहे. मी इथे बाही घेतलेली आहे. बाहीला मी खालून फोल्ड करून घेतलेला आहे. आता आपण लेस लावणार आहोत. मी इथे बाहीला लेस लावत आहे. काठ होते, मी काठ काढून टाकले होते. लेस लावत आहे. आता आपण डबल टीप टाकून घेऊयात. एक साइड आपली पॅक झालेली आहे लेसची, दुसरी साइडही आपल्याला पॅक करून घ्यायची असते. दुसऱ्या साइडलाही आपल्याला अगदी काठावरती अशी टीप टाकून घ्यायची आहे. इथे आपली लेस लावून तयार झालेली आहे बाही. अगदी सुंदर अशी दिसत आहे. आता आपण याचप्रमाणे दुसऱ्या बाहीलाही लेस लावून घेऊयात. मी इथे जे फोल्ड करून घेतलेलं आहे इथे हात शिलाई घेणार आहे. तुम्ही डायरेक्ट अस्तर जॉईन करून देखील लेस लावून घेऊ शकता. आता आपण बाही जॉईन करून घेऊयात. बाहीला आपल्याला अगदी मधोमध खाचा पाडून घ्यायचा आहे. मी इथे बाहीला खाचा पाडून घेत आहे. आता हा जो खोल भाग आहे हा आतला भाग आहे, हा पुढच्या साईडला येतो. हा आपल्याला पुढच्या साईडला लावून घ्यायला लागतो. म्हणजेच असा हे अगदी मधोमध आपल्याला ठेवून बघायचं असतं. होडता आपण बाही जॉईन करा. बघू शकता हा जो मधला पॉइंट आहे बरोबर आपलं जे जॉईन केलेलं शोल्डर आहे त्याच्यावरती हा आला पाहिजे. बघू शकता दोघही साइडने आपली बाही अगदी बरोबर पुरलेली आहे. मी तुम्हाला हा जॉईंटही दाखवते.
हे जे आपण खाचा पाडून घेतलेला आहे हा बरोबर जॉईंट वरती आला पाहिजे शोल्डरच्या. अशाच पद्धतीने आपण दुसरी बाहीही लावून घेऊयात. आता फिटिंग करून घेऊयात. फिटिंग करताना आपल्याला व्यवस्थित बाही जॉईंट करायची आहे या पद्धतीने, आणि इथंही जॉईंट अगदी समोरासमोर येत आहेत का ते बघायचं आहे. आणि इथूनही आपली कमरेचं आणि पुढची जी भाग आहे ती अगदी व्यवस्थित येतंय की नाही तेही बघायचं आहे. बघू शकतात तिघही अगदी बरोबर आलेले आहेत. हा जॉईंट देखील अगदी समोरासमोर आहे. पद्धतीने आपण दुसरंही जॉईंट. आता आपण यावरती टीप टाकून घेऊयात. बघू शकता तुम्ही जॉईन करताना आपली पुढची बाजू ही जास्त झाली नाही, मागची बाजूही नाही, अगदी परफेक्ट असं व्यवस्थित पुरून गेलेलं आहे. आता आपण हा एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कट करून घेऊयात. मी तर या पद्धतीने सरळ कापडवरती टीप टाकून घेतलेली आहे. नंतर हा उलट करून टीप टाकणार आहे. इथे आपण ब्लाऊजची जी बाही होती, कापड होतं ते उलट करून घेतलेलं आहे. हे बघा आपली जी टीप आहे ती अगदी समोरासमोर आलेली आहे. मी जवळून दाखवते तुम्हाला. जी बाहीची टीप आहे आपली ती समोरासमोर आली पाहिजे. अशा पद्धतीने आपली जर बाही मुंडा व्यवस्थित असेल किंवा आपण शिलाई मार्जिन जर व्यवस्थित घेतलेलं असेल तर आपली ही शिलाई अगदी समोरासमोर येत असते. बघू शकता तुम्ही ही जी टीप आहे अगदी समोरासमोर आलेली आहे. अशाच पद्धतीने आपली ही टीप आली पाहिजे. आता आपण टिपा टाकून घेणार आहोत. मी इथे आधी एक टीप टाकून घेते, नंतर फिटिंग. इथे आपण फिटिंगसाठी या पद्धतीने ब्लाऊज ठेवलेला आहे. सर्वात आधी कमरेचं मोजून घेऊयात. कमर आहे 32 इंच, 32चा चौथा भाग 8 इंच. मी ते 8 इंचवरती टिक करून घेतलेलं आहे. 38 साईजचं आहे आपलं. आपल्याला नेहमी मोजताना हुकच्या साईडनेच मोजून घ्यायचं असतं, फिटिंगला सुद्धा. जसं आपण माप घेताना हुक कडून मोजत असतो तसंच आपल्याला हुक कडूनच हे मोजून घ्यायचं असतं. 38चा चौथा भाग 9.5 इंच. इथे मी 9.5 इंचवरती टिक करून घेतलेलं आहे. आता आपण बाही. बाहीचा जो दंडघेर आहे गोल राऊंड तो 11 इंचाचा आहे. तर इथे मी 5.5 इंचवरती टिक करत आहे, म्हणजेच आपल्याला निम्म घ्यायचा असतो. आता आपण इथे लाईन मारून घेऊयात. इथे आपण ही टिक केलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे लाईन मारून घ्यायची आहे, जेणेकरून तुमची जी फिटिंग आहे ती अगदी व्यवस्थित येईल. बरेच जण म्हणतात की आमची फिटिंग सरळ येत नाही, तर या पद्धतीने आपल्याला फिटिंग करायची आहे. तुमचं जर कमर कमी रुंदीचं असेल तर फिटिंग सरळ येणार नाही. फिटिंग थोडी या पद्धतीने क्रॉस येईल आणि कमरेचा भाग जर तुमचा जास्त असेल तर सरळ देखील येऊ शकते. या पद्धतीने मी इथे लाईन मारून घेतलेली आहे. बघा अगदी सरळ अशी आपली इथे टीप येणार आहे. लांब बाई असून देखील आपली जी टीप आहे फिटिंगची ती सरळ येणार आहे. आता मी इथे टीप टाकून घेत आहे. आपल्याला सर्व ब्लाऊजच्या साईजसाठी असू द्या किंवा कुठल्याही साईजची फिटिंग या पद्धतीने आपल्याला करून घ्यायची असते. या साईडला दुसरी टिप देखील मार. बऱ्याच जणांचं 38 साईजचं जे कमर आहे ते बऱ्याच जणांचं 34 असू शकतं, 32 देखील असू शकतं किंवा 31 देखील असू शकतं. आपण आपल्या कमरेवरून माप घ्यायचं आहे आणि या पद्धतीने मी जसं तुम्हाला फिटिंगसाठी सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला फिटिंग करायची आहे.
जी फिटिंगची टीप आहे ती अगदी समोर येणार, म्हणजे सरळ येणार आहे. आपल्याला हे टिपा या पद्धतीने जवळ टाकून घ्यायच्या असतात. बऱ्याच दिवसापासून आपल्याला रिक्वेस्ट येत होती की ब्लाऊजची फिटिंग कशी करायची, कशी टीप घ्यायची, आमची टीप सरळ येत नाही. तर या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवलं तर तुमच्या देखील ब्लाऊजची जी टीप आहे, म्हणजे जी फिटिंगची टीप आहे ती अगदी सरळ येणार आहे. आणि बऱ्याच जणांच्या अशा देखील कमेंट होत्या की आमचं जे आम्ही बाही जॉईंट करतो ते बाहीचा समोरील जो भाग आहे, म्हणजे जो जॉईंट असतो बाहीचा, तो समोरासमोर येत नाही. तर या पद्धतीने मी तुम्हाला शिवून देखील दाखवलेला आहे. आणि जो बाहीचा जॉईंट आहे तो अगदी समोरासमोर देखील मी परत तुम्हाला एकदा दाखवते. बघा, आपली टीप अगदी सरळ आलेली आहे. तुमचा जर कमरेचा भाग कमी असेल तरी इथून अशी क्रॉस टीप जर गेली तरीही चालतं, कारण बऱ्याच जणांचं कमर कमी असू शकतं किंवा जास्त देखील असू शकतं. इथे मी 3 टिपा टाकून घेतलेल्या आहेत. आता आपण दुसरी साईडलाही फिटिंग करून घेऊयात. दुसऱ्याही साईडला मी फिटिंग करून घेतलेली आहे आणि आपली टीप बघू शकता ह्या साईडलाही समोर आलेली आहे. आणि बाहीचे जॉईंटही बघू शकता तुम्ही, अगदी समोरासमोर आहे. दोघही साईडच्या आपल्या इथे फिटिंग तयार झालेली आहे. आज आपण हे ब्लाऊज अगदी सोप्या पद्धतीने शिवलेलं आहे. फिटिंग कशा पद्धतीने करायची किंवा कशा पद्धतीने आपली सरळ टीप आली पाहिजे, हुकलूक पट्टी लहान मोठी असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, कशामुळे आपली हुकलूक पट्टी लहान मोठी होऊ शकते, किंवा आपले जे जॉईंट आहेत बाहीचे ते का खालीवर होतात, ते मी अगदी डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला जर माझे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.